आणि म्हणून 58 कामं आहेत एकूण 58 आपण या बाबळगाव ग्रामपंचायतीसाठी मंजूर केलेली आहे। महाविकास आघाडीचं सरकार आपल्या आशीर्वादानं 2.5 वर्ष महाराष्ट्रामध्ये सत्तेवर होतं। 2.5 वर्षा अगोदर या महाराष्ट्रामध्ये षडयंत्र रचण्यात आलं आणि षडयंत्र रचून महाविकास आघाडी सरकार पाडलं। महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री तत्कालीन उद्धव ठाकरे यांना खुर्चीवरनं पायउतार केलं आणि महायुतीचं सरकार स्थापन केलं। महायुतीच्या सरकारमध्ये फोडाफोडीशिवाय यांनी दुसरं काहीही केलेलं नाही। भ्रष्टाचार वाढला, सामान्य माणसाची पिळवणूक सुरू झाली। शासनाची कुठलीही योजना एखाद्या लाभार्थ्याला हवी असेल तर त्या लाभार्थ्याला किती कष्ट वेचावे लागतात हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही। हे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं बाबळगाव आहे म्हणून इथं आपल्याला हे कष्ट वेचावे लागत नाहीत, कारण तुमची काळजी वाहणारे आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सारे प्रामाणिकपणे तत्परतेनं आपल्या सेवेसाठी सदैव रुजू आहोत हे मला आपल्याला सांगितलं पाहिजे। घार हिंडते आकाशी तिचे चित्त पिलापाशी। आपल्याला आठवत आहे आदरणीय विलासराव देशमुख साहेब नेहमी हे म्हणत असत आणि या युक्तीप्रमाणे आम्ही साऱ्यांनी नेहमी काम करण्याचा प्रयत्न केला हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं आहे। अनेक योजना आता आपलं गाव राष्ट्रीय महामार्गावर आलं। राष्ट्रीय महामार्ग आपल्या गावामध्ये अनेक योजना राबवल्या, रस्ते नाल्या दवाखाना पथदिवे निराधारांना आधार दिव्यांगांना मदत स्वच्छता पाणी पुरवठा। कोरोना काळामध्ये आपल्या याच बाबळगावच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय सेवा सुद्धा देण्याचं काम करण्यात आलं हे आपण अजूनही विसरलेले नाही आहोत। आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी हे ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी मंजूर केलं आणि या ग्रामीण रुग्णालयामध्ये आपल्या बाबळगावच्या मुलामुलींसाठी नर्सिंग कॉलेज इथं उभं राहिलं। अनेक गावांमधून अनेक मुलींना खूप दूरवर जावं लागतं, पण आज आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या प्रयत्नातून एक नर्सिंग कॉलेज आपल्या गावामध्ये मंजूर झालं आणि आज इथं आपल्या मुली शिकू शकतात। शाळा इथं आहे, उत्तम प्रकारे ही शाळा चालते, कॉलेज इथं आहे, उत्तम शिक्षण या कॉलेजमधून आपल्याला उपलब्ध होतं हे देखील मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे। जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज, शेतकऱ्याच्या मुलीच्या लग्नाला मदत, शेतकऱ्याच्या मुलींना उच्च शिक्षणासाठी सवलतीच्या दरामध्ये कर्ज, शेतकऱ्यांना 5 लाख रुपयापर्यंत 0% व्याज दरानं कर्ज पुरवठा सुद्धा आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि धीरज देशमुखांच्या प्रयत्नांमुळे आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होत आहे। असं कुठेही घडत नाही, या देशामध्ये घडत नाही। हे बाबळगावमध्ये घडतं, हे लातूरमध्ये घडतं हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा विजय झाला महाराष्ट्रामध्ये। महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा
आपल्याला विजय प्रस्थापित करायचा आहे. तुम्ही तर नेहमीच मला मताधिक्य दिलेलं आहे. तुम्ही आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना मताधिक्य दिलेलं आहे. पण आम्ही इथं जे पोटतिडकीने तुम्हाला बोलतोय, येणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्ही ते मताधिक्य आम्हाला द्याल याबद्दल आमच्या मनामध्ये कुठलीही शंका नाही. पण त्या मताधिक्यामध्ये आता वाढ करा ही विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेले आहोत. मताधिक्यामध्ये वाढ झाली पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये जसं गेल्या 5 वर्षामध्ये 27 कोटी रुपयाचा निधी आम्ही मंजूर करू शकलो, मताधिक्यामध्ये वाढ झाली, तर येणाऱ्या 5 वर्षामध्ये किमान 50 कोटी रुपये आपल्या बाभळगावला आम्हाला मंजूर करता येतील हा विश्वास मी आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो. महायुती सरकारनं जाता जाता लाडकी बहीण योजना आणली. लोकसभेला हरले की लाडकी बहीण आठवली. विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना सुरू केली. लाडकी बहीण योजना ही कुठल्या पक्षाची नाही आहे. लाडकी बहीण योजना ही सरकारची आहे. आम्ही त्या सरकारचा भाग आहोत. तुम्ही आम्हाला तिथं लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलेलं आहे. कायदे मंडळामध्ये आम्ही काम करतोय तुमचे प्रतिनिधी म्हणून. आणि म्हणून लाडकी बहीण योजनेचा लाभ ही सरकारची योजना असल्यामुळं बाभळगावच्या प्रत्येक पात्र लाभार्थी बहिणीला ही योजना मंजूर झाली पाहिजे हे मला ग्रामपंचायतीला आणि सोसायटीला सांगायचं. एकही आपली भगिनी या योजनेपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी आपण घ्या. आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला या महाराष्ट्रामध्ये आशीर्वाद द्या, जेणेकरून या लाडकी बहीण योजनेचं सुद्धा आम्हाला आणखी चांगली योजना येणाऱ्या काळामध्ये आपल्यासाठी आणता येईल याबद्दल कोणाच्याही मनामध्ये कसलीही शंका असायचं कारण आहे असं मला वाटत नाही. कारण या सगळ्या योजना राहुल गांधी यांच्या काँग्रेस गॅरंटी कार्ड मध्ये नमूद केलेल्या आहेत. आणि म्हणून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या योजना आपल्याला गावापर्यंत खेचून आणायच्यात हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं आहे. खरं म्हणजे खूप बोलता येण्यासारखं आहे. आपल्याला वेळेचं बंधन आहे. तहसीलदार महोदय आहेच की नाही? वेळेचं बंधन आहे की नाही? आहे म्हणतायत ते, असं करतायत. आहे त्यांची अडचण मी करू इच्छित नाही. कारण शेवटी ते आज आपण आपल्या आग्रहाखातर इथं आलेले आहेत. आणि कौतुक आहे खरंच. ते आलेत, त्यांनी आमच्या आजोबांपासून ही परंपरा राहिलेली आहे की जे अधिकारी आहेत त्यांचा सन्मान झाला पाहिजे. आणि त्यांना आपल्या गावाकडं बोलावून आदरातिथ्य करून, आणि आज खरं म्हणजे तुम्ही आलात त्याबद्दल खरंच मी आपले आभार व्यक्त करू इच्छितो. यापेक्षा मी अधिक भाष्य करणार नाही. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका ज्या क्षणी जाहीर होतील त्या क्षणापासून तुम्ही सगळे कार्यरत व्हा अशी आशा या निमित्तानं मी या ठिकाणी बाळगतो. आणि लातूर ग्रामीणचे जे सगळे इथं कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांना माझी अशी विनंती आहे की आता आदरणीय विलासराव देशमुख साहेब, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब यांच्या आशीर्वादानं आपल्याला खूप काही आपल्या पदरामध्ये आपण पाडून घेतलेलं आहे. साहेबांनी सुद्धा सरळ हाताने आपल्या पदरामध्ये मदत दिलेली आहे. आणि म्हणून आता सर्जेराव मोरे आहेत, रेणापूर त्यांनी सांभाळावं. आणि त्यांच्याबरोबर त्यांचे इतर सगळे सहकारी, लातूर रवी काळे, आता तुम्ही व्हाईस चेअरमन आहात, तुम्ही सांभाळलं पाहिजे. औशामध्ये श्याम भोसले आहेत, सचिन पाटील आहेत, तुम्ही सांभाळलं पाहिजे. बाजुळगे. आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी हे सांभाळलं पाहिजे हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं आहे. कारण
धीरजना सुद्धा जिल्ह्यात आणि मराठवाड्यात काही ठिकाणी प्रचाराला जावं लागेल आणि म्हणून त्यांना सुद्धा तुम्ही अडकून ठेवू नका अशी माझी आपल्याला या ठिकाणी विनंती आहे. आणि म्हणून लातूर ग्रामीण, लातूर शहर हे तर आपला बालेकिल्ला आहे. येणाऱ्या या निवडणुकांमध्ये निलंगा, औसा, अहमदपूर, उदगीर या लातूर जिल्ह्यातल्या 6 पैकी 6 जागा महाविकास आघाडीच्या निवडून आला एवढंच आव्हान या निमित्तानं करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.